सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. पहा, MST CETची एक्झाम द्यायला तुम्ही जेव्हा जाता, एक्झाम देण्याच्या अगोदर काही दिवसा अगोदर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमचं हॉल तिकीट येत असते. जशी तुम्ही आता 12वीची बोर्ड एक्झाम दिली आणि त्याचं तुम्हाला हॉल तिकीट आलं होतं तुमच्या कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये, तशाच टाईप तुम्हाला तुमचं हॉल तिकीट येणार आहे MST CETचं. आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरले असतील, ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरले असतील, 2 ग्रुपचे, म्हणजे जे ग्रुपची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्या ग्रुपचं, ओके. काही जणांनी PCM भरला असेल, काही जणांनी PCB भरला असेल, काही जणांनी दोन्ही ग्रुपचे फॉर्म भरले असतील, ओके. सो आता इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक्झाम द्यायला जायचं आहे. एक्झाम द्यायला जायचं आहे म्हणजे त्याचं तुम्हाला हॉल तिकीट येणारच आहे, ओके. तर आता हॉल तिकीट कोणत्या डेटला येणार आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार. त्याबरोबर हॉल तिकीट तुमचं कसं असते हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे 2 गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडणार की कोणत्या डेटला तुमचं हॉल तिकीट येणार आणि हॉल तिकीट कसं असते. कारण की MST CETची एक्झाम तुम्ही पहिल्यांदा द्यायला इथं चाललेले आहेत, म्हणून त्यामुळे काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे असते. थोडी जर मिस्टेक झाली तर तुमचं इथं म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकते. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तर चला आपण इथं पाहूया की कसं तुमचं हॉल तिकीट असते आणि कोणत्या डेटला तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, या यूट्यूब चॅनलवरती आपल्या नॉलेज क्रीडा तुमचं MST CETची एक्झाम अपडेट्सपासून तर तुमचे ॲडमिशन होईपर्यंत सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इथं मिळणार आहे. तर पहा, ॲक्च्युअलमध्ये हे जे मी तुम्हाला हॉल तिकीट दाखवत आहे, तर हे ॲक्च्युअलमध्ये 2024चं आहे, ओके. बट डोंट वरी, 2024 असो, 23 असो, 25 असो, सगळ्यांचं जे हॉल तिकीट आहे ते सेमच राहत असते, ओके. आता इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत, काही पॉईंट्स आहेत, ते आपण चला इथं पाहूया. डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो की ॲडमिट कार्ड तुमचं कसं असते. तर पहा, ॲडमिट कार्ड तुम्हाला जे आहे 2 ग्रुपचं येत असते. एक असते PCB ग्रुप आणि एक असते PCM ग्रुप. आता पहा, ज्यांना PCB द्यायचं आहे त्यांच्याकडे PCBचं हॉल तिकीट येईल, ज्यांना PCM एक्झाम द्यायची आहे त्यांना PCMचं हॉल तिकीट येईल. सगळ्यात मोठं कन्फ्युजन हेच असते विद्यार्थ्यांचं की दादा, आम्ही दोन्ही ग्रुपचा फॉर्म भरलेला आहे, तर मग आम्हाला एकाच दिवशी एक्झाम असेल का? एकच हॉल तिकीट असणार का? तर सांगतो, तुम्हाला एकाच दिवशी एक्झाम नाही द्यायची. जर तुम्ही दोन्ही ग्रुपचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळे हॉल तिकीट येणार आहेत. 2 वेगवेगळ्या PCM आणि PCB या 2 वेगवेगळ्या एक्झाम डेट्सला येणार आहेत आणि एक तारीख नसणार आहे. वेगवेगळी तारीख इथं असणार आहे तुमचं आणि 2 वेगवेगळे हॉल तिकीट वेगवेगळ्या तारखेला येणार आहेत, ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर चला आपण पाहूया आता की हॉल तिकीट कसं असते. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तुमच्या वेबसाईटवरतीच येणार आहे. जे CETची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याच्यावरती आपण अपडेट वगैरे सगळे पाहतो, त्याच्यावरती हॉल तिकीट येत असते. बट डोंट वरी, जेव्हा हॉल तिकीट येणार तसं मी तुम्हाला सांगणार आहे. हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं, कसं डाउनलोड करायचं, प्रिंट कशी काढायची, हे तुम्हाला मी तिथं सांगणार आहे, ओके. सो डोंट वरी. तर चला आपण ॲक्च्युअलमध्ये हॉल तिकीट कसं असते इथं पाहूया. तर पहा, हॉल तिकीटमध्ये काही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असतात जे तुम्हाला इथं चेक करायचे असतात, कारण की ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतात, ठीक आहे. तर पहा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे हॉल तिकीट असते, हॉल तिकीटमध्ये असते कॅन्डिडेट फुल नेम. कॅन्डिडेट फुल नेम हे इथं मी रेड कलरमध्ये काय केलं आहे, हाईड केलेलं आहे, म्हणजे दिसणार नाही यासाठी, कारण की हे कोणाचं पर्सनल हॉल तिकीट आहे, त्यामुळे मी इथं हाईड केलेलं आहे, ठीक आहे. बट तुम्हाला इथं कॅन्डिडेट फुल नेम, ओके, तुमचं फुल नेम इथं येते. जेव्हा हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड कराल, याची PDF डाउनलोड कराल वेबसाईटवरून, सगळ्यात पहिले चेक करायचं आपलं फुल नेम एकदम व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का, ओके. जर असेल तर ते सुद्धा दुरुस्त होऊ शकत असते, ठीक आहे. तर त्यामुळे ते चेक करायचं. त्यानंतर रोल नंबर असते तुमचा, मोस्ट इम्पॉर्टंट इथं रोल नंबर असते. त्यानंतर DOB, डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमचा पासवर्ड. आणि जेव्हा तुम्ही CET एक्झाम द्यायला जाता, तर तुमची जी डेट ऑफ बर्थ असते ना, तेच तुमचं इथं पासवर्ड असते, तुमच्या हॉल तिकीटमध्ये इथं मेन्शन असते, ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ CET एक्झामिनेशन, मोस्ट इम्पॉर्टंट. डेट पाहायची हॉल तिकीटवरती, कोणत्या डेटला तुम्हाला एक्झाम आहे. जसं इथं पाहू शकता 30/4/2024ला एक्झाम होती, ओके. जसं आता तुमचं एक्झाम 11 एप्रिलपासून इथं स्टार्ट होत आहे ना, तर म्हणजे 2 अटेम्प्ट आहेत यावेळेस. तर तशी तुम्ही तुमची डेट चेक करायची, कोणत्या डेटला तुमची एक्झाम आहे म्हणून, ठीक आहे. डेट चेक केली. त्यानंतर एक्झामिनेशन टाईम. आता टाईम चेक करायचं, जसं की इथं सकाळी 9 ते दुपारी 12पर्यंत, म्हणजे इथं काय फर्स्ट शिफ्ट आहे. हां, इथं शिफ्टनुसार तुमची एक्झाम इथं होत असते, है ना. तुमची शिफ्टनुसार एक्झाम इथं होत असते, एवढं लक्षात ठेवा, ओके. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट, अशा टाईपने तुमची काय होत असते इथं शिफ्टनुसार एक्झाम होत असते, ओके. म्हणूनच तर तुम्हाला पर्सेंटेजची सिस्टम आहे ना इथं. तर शिफ्ट
ची टायमिंग तुम्ही इथं चेक करायचा. ठीक आहे. कारण की तुम्हाला पोहोचायला तिथं मग समजेल किती वाजता निघायचं वगैरे त्यामुळे. ठीक आहे. टाईम चेक करायचा. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम ॲट CET एक्झामिनेशन सेंटर. आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट. इथं काय सांगितलं आहे की एक्झामिनेशन टाईम किती आहे? 9 वाजता. सकाळी 9 वाजता पेपर स्टार्ट होणार आहे. मग रिपोर्टिंग टाईम कधी आहे? CET एक्झामिनेशन सेंटरचा 7:30 म्हणजे पाहू शकता जवळपास 1.5 तास अगोदर तुम्हाला तिथं सांगितलं आहे की तुम्ही तिथं हजर व्हायचं म्हणून, आहे ना? कुठं? आपल्या एक्झामिनेशन सेंटरवरती. ठीक आहे. तर रिपोर्टिंग टाईम व्यवस्थित पाहायचा. त्यानंतर गेट क्लोजर टाईम 8:30 म्हणजे जे एक्झाम सेंटर असणार आहे त्याचं गेट क्लोज होणार आहे 8:30 म्हणजे अर्धा तास अगोदर. म्हणजे 9 वाजता एक्झाम स्टार्ट होते त्याच्या अगोदर इथं क्लोज होणार आहे हे मेन्शन असेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टाईमानुसार इथं पोहोचायला पाहिजे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पहा क्वेश्चन पेपर लँग्वेज. ओके. जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाता इथं इंग्लिश दिलं आहे. ओके. हॉल तिकीटमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरची लँग्वेज येईल. जर याच्यामध्ये काही मिस्टेक असेल, मराठी असेल, हिंदी असेल, असं जे असेल तर ते तुम्ही चेक करायचं व्यवस्थित. जर हे असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. डोंट वरी, है ना. पण तुम्ही ते व्यवस्थित चेक करायचं इंग्लिशमध्ये आहे का बा, है ना. नंतर नेम ऑफ द कोर्स. ओके. PCB ग्रुप. ओके. PCB ग्रुपचा आहे. ओके. त्यानंतर जेंडर. ओके. जेंडर दिलं असेल. ॲप्लिकेशन नंबर दिला असते. पर्सन विथ डिसेबिलिटी PWD आहे का? यस, नो. डिसेबिलिटी टाईप नाहीच आहे. PWD नॉट ॲप्लिकेबल. एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड नाही. PWD नाही म्हणून एक्स्ट्रा टाईम नाही पाहिजे. स्क्राईब PWD नाही म्हणून स्क्राईब नाही पाहिजे, है ना. त्यानंतर व्हेन्यू कोड म्हणजे एक्झामिनेशनचा कोड. ओके. हे झालं. आणि याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट हे जे इथं हाईड केलेलं आहे ना, हे आहे तुमचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता. हा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं आहे. त्यानंतर हे जे खाली बॉक्स दिसते हे आहे तुमची इथं सिग्नेचर. ओके. हे आहे तुमची इथं सिग्नेचर. ओके. आता मोस्ट इम्पॉर्टंट पहा याच्याच खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. याच्या खाली तुम्हाला एक बॉक्स दिला आहे हा वाला. इथं काय लिहिलं आहे वाचा की प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साईन अक्रॉस इट. म्हणजे तुम्ही जो असा टाईपचा फोटो दिला होता रजिस्ट्रेशन करताना सेम इथं अशाच टाईपचा तुम्ही फोटो इथं द्यायचा आहे. आणि पॉसिबल होत असेल की जो पासपोर्ट फोटो तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिला होता जो तुमच्या हॉल तिकीटवरती इथं येणार आहे तोच फोटो तुम्ही इथं सोबत घेऊन जायचा एक्झामिनेशन सेंटरवरती. जवळपास 2 ते 3 फोटो न्यायचे पासपोर्ट साईज. आणि इथं तुम्हाला तो चिटकावा लागेल जे इन्व्हेलिगेटर असतील एक्झाम हॉलमध्ये ते तुम्हाला इथं सांगत असते. ओके. म्हणजे सिग्नेचर जशी आहे तशीच तुम्ही इथं करायची असते. ठीक आहे. हे झालं. आता मोस्ट इम्पॉर्टंट पहा एवढं आपण सगळं सांगितली माहिती तर ते कुठं करायची असते ते म्हणजेच की एक्झामिनेशन सेंटरवरती. तर तुम्हाला एक्झाम सेंटर डिटेल्स ॲड्रेस तुम्हाला इथं दिलेला असते ते तुम्ही इथं चेक करायचा. तर पाहू शकता असं दिलं आहे. त्यानंतर पुढे पहा. पुढे तुम्हाला हे जे आहे ना की कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे तुम्हाला इथं तुमची सिग्नेचर करावी लागणार. इन्व्हेलिगेटर सिग्नेचर म्हणजे जे इन्व्हेलिगेटर असतील एक्झाम हॉलमध्ये ते त्यांची सिग्नेचर इथं करणार. ओके. तर असं तुम्हाला दिलं असते. आणि पहा हे मी तुम्हाला आता सांगत आहे बट हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगतील कोण? इन्व्हेलिगेटर तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. सो डोंट वरी तुम्हाला सगळं काही सांगितलं जाणार आहे. तर हे सगळे तुम्हाला हॉल तिकीटवरती काय दिलेलं असते सगळ्या. ओके. आणि हे जे खाली इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत तर हे इन्स्ट्रक्शन्स आहेत हे तुम्ही इथं वाचू शकता. ओके. सो डोंट वरी. आता मोस्ट इम्पॉर्टंट हॉल तिकीट मी सांगितलं कसं असते काय असते म्हणून 2026 सुद्धा अशाच टाईपचं ॲडमिट कार्ड येणार आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट की कोणत्या डेटला तुम्हाला हॉल तिकीट आता मिळणार आहे. तर पहा तुमचं जे हॉल तिकीट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पहा 11 एप्रिलला इथं तुमची एक्झाम स्टार्ट होत आहे. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल जर समजा PCM ग्रुपचा एक्झाम आहे. ओके. तर PCM ग्रुपची एक्झाम ज्या दिवशी असेल त्याच्या 7 ते 8 दिवसा अगोदर तुम्हाला हॉल तिकीट तुमचं येणार आहे. किंवा 5 ते 6 दिवस राहिले असे सुद्धा हॉल तिकीट येत असते. आणि त्यानंतर PCB ग्रुपचं असेल ज्या दिवसपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे तर त्या दिवसाच्या अगोदर सगळ्यांचं हॉल तिकीट रिलीज केलं जाणार आहे 7 ते 8 दिवसा अगोदर किंवा 5 ते 6 दिवसा अगोदर. आणि ह्या दरवर्षीनुसार आहे. दरवर्षी असंच असते जेव्हा 7 ते 8 दिवस बाकी असतात एक्झामला PCM ग्रुप असो किंवा PCB तर त्यानुसार त्यांचं हॉल तिकीट येत असते. आणि एकसारख्या डेटला PCM PCBचं हॉल तिकीट नाही येणार. PCM जेव्हा स्टार्ट होणार त्याच्या 7 ते 8 दिवसा अगोदर PCB जेव्हा स्टार्ट होणार त्याच्या 7 ते 8 दिवसा अगोदर इथं PCBचं 7 ते 8 दिवसा अगोदर. तर अशा टाईपचे तुम्हाला हॉल तिकीट रिलीज केल्या जातात. जसे अपडेट येणार आहे ऑफिशियली वेबसाईटवरती डोंट वरी मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही तुमचा स्टडी करत राहा. तुम्ही स्टडीवर फोकस करा. जे सुद्धा अपडेट वगैरे येईल काय करायचं पुढे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलरेडी सेट करा आणि व्हिडिओ शेअर करा पुढे. अजून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट आली की मी इथं देतोच. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.